अजितदादांच्या संघात जाणार का? वेळ येईल तेव्हा निर्णय घेईल रोहित पवार. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी बॅटिंग करून नाशिक इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट मॅचेसचं उद्घाटन केलं. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी राजकीय टोलबाजी केल्याचं पाहायला मिळालं. अजितदादांच्या संघात जाणार का असा प्रश्न रोहित पवारांना विचारण्यात आला. यावर बोलताना रोहित पवारांनी चांगलीच राजकीय गुगली टाकल्याचं पाहायला मिळालं. अजितदादांच्या संघात जाणार का असा प्रश्न रोहित पवारांना विचारण्यात आला. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की टीमची निवड करताना बऱ्याच लोकांना वाटेल की मी त्यांच्या बाजूने असावं. माझ्यापेक्षा इतर पक्ष आहेत ते काय निर्णय घेतात आणि शेवटी खेळाडू म्हणून मी काय निर्णय घ्यायचा ते माझ्यावर असेल. वेळ येईल तेव्हा मी माझा निर्णय घेईल असं मत रोहित पवारांनी यावेळी व्यक्त केलं. लाडकी बहीण योजनेवर देखील रोहित पवारांनी वक्तव्य केलं. लाडकी बहीण योजनांसाठी निधी देणं अवघड होतं हे सर्वांना माहिती होतं. निवडणुकीमध्ये महिलांनी सहकार्य केलं आहे. आता अर्थकारण कसे करावे हे नेत्यांना कळत नसावं, त्यामुळे इतर विभागातील निधी वळविला जात असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं. इतर योजनांचा लाभ देणाऱ्या योजनांचा निधी बंद केला जातोय. यावर सरकारचं लक्ष नसल्याची टीका रोहित पवार यांनी केली. पवार साहेबांनी आदिवासी बांधवांसाठी निधी देण्याचा निर्णय 30 वर्षांपूर्वी घेतला होता, पण आता तसं होत नाही. आदिवासी SC समाजाला योजनांचा लाभ मिळाला नाही तर त्यांचे हाल होतात असं रोहित पवार यांनी म्हटलं. इतर विभागाचा निधी न वळविता राज्याचे उत्पन्न वाढवा असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. दादांच्या टीम मधून खेळणार का? मी एकच तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीने माझी जडणघडण राजकारणामध्ये सुरू आहे, ज्या दिशेने त्या ठिकाणी चालवलं, जो संघर्ष आम्ही सर्वजण करत आहोत, कारण का प्रॅक्टिस केल्याशिवाय आपण चांगलं क्रिकेट खेळू शकत नाही. माझी प्रॅक्टिस बऱ्यापैकी तिथं झालेली आहे. टीम चूज करत असताना बरेच लोकांना असं वाटेल की मी त्यांच्या बाजूला त्या ठिकाणी असावं, त्यामुळे माझ्यापेक्षा जे कुठले इतर पक्ष आहेत ते काय तिथं निर्णय घेतात आणि शेवटी एक खेळाडू म्हणून मी निर्णय काय घ्यायचा तो माझ्यावर तिथं असेल, पण त्यावेळेस जेव्हा ती वेळ येईल तिथं मी त्या ठिकाणी निर्णय घेईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.